राजे. तुफान गरजतो आगोकतो वाघ मराठी माझा. तुफान गरजतो आगोकतो वाघ मराठी माझा. सन्मान लाखतो जाल झोकतो तुफान मातीचा राजा. तुफान मातीचा राजा. वाघाची साल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. प्रदीप चंद्रलेखेव वंदिष्ट विष्णू वंदिता. शिववंश शिवा शेष वंदिता. मुद्रा भद्राय राजते. महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला हर एक जातीचा हर एक धर्माचा मावळा जर जुळून उभा राहिला तर हे स्वराज्य घडेल. ही भावना तळागाळापर्यंत रुजवणारे छत्रपती शहाजीराजे भोसले. आज ही ज्या राजमुद्रांची नाव ऐकल्यावर प्रत्येक घराघरातल्या असं वाटतं असं पोर माझ्या पोटी जन्माला यावं. असा सर्वोत्तम पुत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज ही ज्या राजमुद्रांचे नाव ऐकल्यावर आपल्या नसानसामधलं रक्त खडखडून उठतं. ही शिवाजी महाराजांनी आपल्या जगण्यामधून सांगितलं की आम्ही चुकून सुद्धा मुंगीच्या वाटेला जात नाही, पण जर कुणी आमच्या वाटेला जर कुणी आलं तर आम्ही त्याला वाघाची जात दाखवल्याशिवाय राहत नाही. त्यांना वाघाची जात दाखवल्याशिवाय राहत नाही. असे सर्वोत्तम पुत्र म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आजकाल असं म्हणतात जेथे मस्तक टेकवावं अशा नमस्काराच्या जागी हल्ली खूप कमी होत चालले आहे. खरं तर महापुरुषांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे. परंतु आजकालची परिस्थिती काय आहे हो? आजकालची परिस्थिती काय आहे हो? घरापुढची तुळशी गेली, घरातली माणसं आळशी झाली. घरापुढचा सडा गेला, घरामध्ये राडा आला. घरापुढची रांगोळी गेली, घरातली माणसं रांगोळी झाली. आज आईची मम्मी झाली, मम्मी रम्मी खेळायला लागली. आज बापाचा डॅडी झाला, डॅडी ग्रँडीत प्यायला लागला. अशा माम बापच्या जमान्यात आज आपल्या